कृष्णा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे तशी, अध्याय नंबर 5, कर्मसन्यास योग. आणि आपण आतापर्यंत ह्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 7 पर्यंत पोहोचलो. आपण 7 ला थांबलो होतो लास्ट टाइम. आय थिंक तुम्हाला मी लास्ट टाइम ब्रेकअप दिला होता. तुम्हाला पुन्हा एकदा देतो. जस्ट अ मिनिट. ओके, व्हॉट्सअपला. आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत या अध्यायाचे 4 सेक्शन आहेत. श्लोक नंबर 1 ते 6 मध्ये आपण लास्ट टाइम बघितलं होतं की कशा प्रकारे कर्मयोग म्हणजेच भक्तियोग आपल्याकरता हे कसं श्रेष्ठ आहे ज्ञान योगापेक्षा, राईट. तर 7व्या श्लोकामध्ये आपण थांबलो होतो इथपर्यंत. त्यानंतर आज आपण याच्या पुढे बघू की कशा प्रकारे श्लोक नंबर 7 ते 12 टिल 16 पर्यंत Recording in progress. भगवंत मग सांगतील की कशा प्रकारे हा जो व्यक्ती आहे ज्ञान योगी किंवा कर्मयोगी, तो कशा प्रकारे अलिप्त राहतो या जगामध्ये. बेसिकली हे डिस्क्रिप्शन कसं आहे, जे 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 17 ते 35 मध्ये डिस्क्रिप्शन दिलं होतं की कशा प्रकारे तो आपली मनोभावना ठेवतो आणि विरक्त राहतो जगापासून, त्याचं वर्णन आहे. सिमिलर काइंड ऑफ थोडा डेप्थ मध्ये. श्लोक नंबर 7 आपण 7 वाचला होता, आपण स्टडी केला होता लास्ट टाइम. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतातो भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो भक्तिपूर्ण कर्म करतो, विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही, राईट. आपण बघितलं होतं 3 स्तरावरती आपले इंद्रिय असतात, मन असतं आणि बुद्धी असते, राईट. आपण जर आपल्या इंद्रियांना शुद्ध केलं, चांगली गोष्ट. त्याच्याहूनही उत्तम आपण जर आपल्या मनाला शुद्ध केलं, आणि त्याच्याहूनही उत्तम आपण आपल्या बुद्धीला शुद्ध केलं, आणि त्याच्याहूनही उत्तम जर आपण आत्म्याला डायरेक्ट भगवंताच्या सेवेमध्ये लावलं तर, राईट. जेव्हा आत्मा भगवंताच्या सेवेमध्ये लागतो तेव्हा ऑटोमॅटिक त्याच्या खाली असणारे बुद्धी, मन आणि इंद्रिय स्वतःहून भगवंताच्या सेवेत लागतात, राईट. आणि म्हणून असा व्यक्ती मुक्त असतो या जगामध्ये. आपण ते स्टडी केलं होतं लास्ट टाइम. त्यानंतर मग 8 आणि 9 श्लोक वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्णा. नैवं किंचित् करोमीति युक्तः मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् विघ्नं अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृहन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला, तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुतः आपण काहीच करीत नाही. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपल्याला विषयामध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, आता थोडंसं गणित आहे याच्यामध्ये. गणित काय नाही, सिंपल आहे. या 2 श्लोकांमध्ये बेसिकली कर्मयोगी व्यक्ती, आपल्याकरता भक्तियोगी आपण समजूया, पण कर्मयोगी हा कसा वागतो की आता याला समजण्याकरता उदाहरण घ्या. की आता समजा हे जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये दिलेले घटना आहे, म्हणजे गोष्टी दिलेल्या आहेत, झोपणे, खाणे, पिणे किंवा शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया, राईट. बोलताना उत्सर्जन करणे, स्वीकारताना डोळ्यांची उघडझाप करणे, हे सगळ्या जेव्हा क्रिया होतात. आता समजा तुम्ही उभे बसलात माझ्यासमोर, मी तुमच्यासमोर बसलेलो आहे, मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात, सोबत तुम्ही श्वासोच्छ्वास करताय, सोबत पंखा चालू असेल त्याची तुम्हाला हवा लागत असेल, एसी चालू असेल तर आणखी थंड वाटत असेल, राईट. आणि प्लस कोणी प्रसाद घेत असेल कॅमेरा ऑफ करून, बरोबर आहे का नाही. कोणी पाणी पित असेल, कोणी भांडी धुत असेल, काय करत असेल, व्हॉट एव्हर. ह्या सगळ्या जेव्हा क्रिया होत आहेत तेव्हा त्याची काय भावना असते त्या भावनेचं वर्णन इथे दिलेलं आहे.
आता तुम्ही जर बघायला गेला तिथे, बिफोर वी टेक एन एक्झाम्पल, याला आपण त्याला काय म्हणतात, तत्वता. तो काय विचार करतोय बघा, लास्टच्या 2 लाईनीमध्ये बघा काय लिहिलंय ट्रान्सलेशनच्या. ह्या सगळ्या गोष्टी होताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. मला कळलं का? म्हणजे मी आत्मा या शरीरामध्ये बसलेलो आहे आणि हे शरीर आहे आणि या शरीरामध्ये इंद्रिय आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, डोळ्यांना बघण्याकरता डोळे हे इंद्रिय आहेत आणि त्याला बघण्याकरता इंद्रिय वस्तू आहे. समोर जे काय वस्तू असेल, आता माझ्यासमोर तुळशी महाराजांचा एक रोपटा आहे, इथे चित्र आहे राधा गोपीनाथचं, किंवा तुमची स्क्रीन आहे समोर, किंवा इथे पंखा आहे आणि इथे प्रसाद पण ठेवलेला आहे. राईट, जो की क्लास झाल्यावरती मी घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या वस्तू आपल्या वेगवेगळ्या इंद्रिय विषयाच्या वस्तू आपल्या इंद्रियांशी कॉन्टॅक्ट करतात, एन्काउंटर करतात, दोघांची टक्कर होते. आणि या टक्करेमध्ये काय होतं, जसं समजा एखादी गाडी चालली असेल आणि दुसरी गाडी समोर येत असेल, टक्कर होते जोरात आणि मग ऍक्सिडेंट. बरोबर आहे? मग आता आपण पण, आपले डोळे आहेत ते पण एक गती आहे. म्हणजे एक गाडी चालू आहे, समोर ना एखादी इंद्रिय विषयाची वस्तू येते, समजा एखादं सुंदर चित्र तुम्हाला दिसेल किंवा काय पण दिसेल. समजा तुम्हाला जे तुम्ही सोडलेलं आहे इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी, कांदा लसूण समजा तुम्ही सोडलेलं आहे, कांदा भजी, ठीक आहे, समोर सोडलेलं आहे, तुम्हाला आता काही आकर्षण नाहीये. मग से फॉर एक्झाम्पल, समोर रस्त्यात चालता तुम्हाला दुकान दिसलं, अरे कांदा भजी, सुगंध भी आ रहा है. आता म्हणजे नाक एंगेज झालं, डोळे एंगेज झाले, प्लस जी मेमरी आहे आपली, बुद्धी आणि माइंड मध्ये असणारे इम्प्रेशन सगळे ऍक्टिव्हेट झाले. इनडायरेक्टली सगळे इंद्रिय जे कर्मेंद्रिय असतात ना, ज्ञानेंद्रिय, ठाकन त्याच्यावरती टक्कर झाली. मग आपण काय म्हणतो, अरे अरे नाही लेना है, वो नहीं लेना है, अरे अरे नहीं लेना है, नहीं लेना है. मग आता काय काय नवीन असतात भक्त, ज्यांनी आता नुकतं सोडलेलं असतं 4 दिवसापूर्वी, मोठा संघर्ष होतो त्यांना, स्ट्रगल होतो. अरे अच्छा क्या करू, ठीक आहे, नाही हा ठीक आहे, हा ठीक आहे, असं करता 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 त्यांना भरपूर त्रास होतो. राईट? मग त्यांनी कशी मनोभावना ठेवली पाहिजे, तिथे बघा तुम्ही काय दिली मनोभावना. तो जाणतो की केवळ भौतिक इंद्रिय आपापल्या विषयामध्ये संलग्न होत आहेत, मला काय घेणं देणं नाहीये. या दोघांची टक्कर होते ना, इंद्रिय विषयाच्या वस्तू आणि इंद्रिय या दोघांची टक्कर आहे. मला काय, मी अलिप्त याच्यापासून. ऍज अ स्पिरिट सोल, ऍज अ आत्मा, माझं काही घेणं देणं नाही, मी आपलं वेगळं आहे. तुम्हाला कळलं काय? दिस सायकोलॉजी, ज्ञानयोग म्हणजे बेसिकली सायकोलॉजी आहे, विच इज व्हेरी डिफिकल्ट. बट देन आता आपण उदाहरण घेऊया. याला सुंदर उदाहरण आहे, किंवा याला मनोभावना आहे. किंवा उदाहरण घेऊया आपण, श्रील प्रभुपाद जेव्हा मसाज घ्यायचे ना, प्रभुपाद मसाज घेताना, प्रभुपाद त्यांना जे त्यांचे सेवक मसाज करायचे, पाठणीवरती किंवा डोक्यावरती मसाज चालू आहे, आणि ते लोक आपल्या साक्षात्कारामध्ये सांगतात की प्रभुपाद काय करायचे माहितीये का, असं वाटायचं जणू काय प्रभुपादना मसाज घेतात पण प्रभुपाद तिथे नाहीच आहेत. म्हणजे प्रभुपाद कुठे दुसऱ्या वेगळ्या दुनियेमध्ये निघून जायचे. मसाज चालू है, पण तो सेक्रेटरी म्हणायचं की प्रभुपाद यहाँ पे लगता नहीं है करके. ये कैसा है ना, जैसे कभी कभी आप लोग गाड़ी लेके जाते हैं गराज में तुम्ही गाडी घेऊन जाता, कशाला घेऊन जाता? डागडुजी करण्याकरता, साफसफाई करण्याकरता, पेंटिंग नवीन करण्याकरता, जे काय त्याच्यामध्ये घाण झाले असेल साफसफाई करण्याकरता. राईट? आणि तुम्ही स्वतः ड्रायव्हर काय करता किंवा मालक काय करता गाडीचे, तुम्ही पण गाडीमध्ये बसता का? जेव्हा गाडीची साफसफाई होते, त्याला पाण्याने धुवून काढतात किंवा रंग मारतात किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करतात बऱ्याचपैकी, तुम्ही गाडीचे मालक काय करता? बाहेर जाऊन कुठेतरी दुसरीकडे जाता, पार्क मध्ये जाता किंवा कुठे तुमचं काय काम धंदा असेल ते करता. राईट? यू आर नो मोर इन्व्हॉल्ड. ती गाडी जी आहे तिथे मेंटेन होत असते, त्याच्यावरती रंग बसतो, पाणी पडतं किंवा त्याला कॉम्प्रेसर लावून हवं, काय जे असेल ते सगळ्या गोष्टी होत असतात. तुम्ही आपल्या निवांत दुसरीकडे असता, कुठे हॉटेलमध्ये जात असाल तुम्ही प्रसाद घ्यायला, गोविंदा हॉटेल, यू आर एन्जॉईंग युअर ओन वर्ल्ड, बट तिथे गाडीची साफसफाई चालू आहे. ही त्याच प्रकारची सायकोलॉजी आहे.
मैं सांगाचे सेक्रेटरी, अरे प्रभुपाद अपने शरीर को मानो किसी गराज में छोड़ दिया उन्होंने साफ सफाई के लिए, और खुद वहां से क्या हो गए, भगवान की दिव्य लीला में कहीं प्रविष्ट हो गए या कुछ है ना दूसरा चीज है ना, गायब हो गए प्रभुपाद वहां से। तो बॉडी को मसाज हो रहा है, बिकॉज बॉडी जस्ट क्या है, व्हीकल के जैसा है। गाडी एक कार आहे, कारची डागडुजी चालू आहे, पण मी तिथे नाहीये. तर हे थोडं हे एक उदाहरण आहे, तुम्हाला या उदाहरणाने कळलं असेल थोडंफार, राईट. किंवा याला अजून एक सुंदर उदाहरण आहे, दुसरं उदाहरण आहे जे तुम्ही नेहमी डेली बेसिसवर एन्काउंटर करता तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये. याला सुंदर उदाहरण आहे या डेली बेसिसचं. तुम्ही लग्नाला जाता, लग्नाला बऱ्याच लोकांचे लग्न अटेंड करता, पार्टी अटेंड करता, किंवा एखाद्याचं काय पण सेरेमनी आहे, आपल्या ऑफिसची पार्टी असते कधी कधी. तर तुम्ही जेव्हा अशा पार्टीमध्ये जाता ऍज अ डिवोटी, समजा तुम्ही एखाद्या लग्नामध्ये गेलात आणि लग्नामध्ये तुम्हाला माहिती काय काय होत असतं, मोठे मोठे ढोल वाजतात, ताशे वाजतात, पिक्चरची गाणी वाजतात आणि खाणेपिणं चालू असतं, हे खा ते खा, त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे काही घेणं देणं नाहीये, काय काय याच्यामध्ये नॉनव्हेज पण असतात, सगळं काही चालू असतं. आणि लोक तुम्हाला जेव्हा भेटतात बोलतात, अरे कैसी है तू, कहाँ है, क्या कर रही है, चल ये खाते हैं वो खाते हैं. तुम्ही काय म्हणता, तू चल ना, मैं आती हूँ ना, चल ना तू मैं आती हूँ ना, चल चल तू चल. ते लोक खातात, तुम्ही कसं तरी टाळायचा प्रयत्न करता, राईट. आणि तुम्ही म्हणता इतर वैष्णववाला कुछ आहे क्या, समाव तुम्हाला भेटतं ते, तुम्ही घेऊन टाकता ते. आणि मग तुमच्या जे घरचे रिलेटिव्ह असतात, जुने जुने रिलेटिव्ह, जे तुम्हाला भरपूर वर्षांतर भेटले असतील, एक फॅमिली गेट टुगेदर होऊन जातं. मग ते लोक बसतात घरामध्ये एकत्र आणि मग त्यांच्या गप्पा चालू होतात की 10 वर्षापूर्वी असं झालं होतं 5 वर्षापूर्वी असं झालं होतं, ही चिंटी एवढी होती तेव्हा असं तिने केलं होतं, किंवा काय असेल ते नाना प्रकारच्या गोष्टी होतात. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी सिरियसली घेता का? तुम्ही सगळे आहेत का माझ्यासोबत? आहेत का? कुठे लग्न वगैरे चालू आहे? नाही ना. मग आपण जेव्हा ह्या 1000 गोष्टी जेव्हा चर्चा करतो लोकांशी, भले ते लोक बरंच काय काय बोलत असतील, ऐसा हुआ ऐसा हुआ, यहाँ पे फिर मेरे मिस्टर ने गए तो ये अवार्ड जीता, ये बक्षीस लाया, ये हजारों गोष्टी चर्चा होईल. बट यू आर नॉट बॉदर्ड ॲट ऑल. तुम्ही म्हणता, अरे यार कब खतम होगा यार, कधी यांची बडबड संपेल आणि मी निघून जाईत ना, किंवा कधी थांबवतात हे लोक हे आपले फलाना फलाना बात ये वो दुनिया भर का. दॅट मीन्स व्हॉट, इंद्रिय विषयांच्या वस्तू आणि इंद्रिय विषय यांची टक्कर होत आहे. तुमच्या कानाला ते शब्द जात असतील, डोळ्यांना चित्र दिसत असेल, पण तुम्ही कशा आहात? तुम्ही कुठेतरी भगवानाच्या लीलेमध्ये स्मरण होऊन जाता. तुम्ही विचार करता की मैं वृंदावन में अभी राधा कुंड की परिक्रमा कर रही हूँ, इन लोगों जो बोलना है बोलते रहने दो. बिकॉज ऑफ सोशल ऑब्लिगेशन आपण त्याला अवॉइड करू शकत नाही, राईट. सोशल ऑब्लिगेशन आहे. ॲट द सेम टाइम तुम्हाला माहिती आहे की हाऊ टू ट्रान्सेंड इट, राईट. याला म्हणतात इमोशनल अनइन्व्हॉल्वमेंट. सी, बंधन कधी लागतं आपल्याला, जेव्हा आपण इमोशनली इन्व्हॉल्व्ह होऊन जातो. म्हणून आपल्याला बऱ्याच रूप गोस्वामींच्या ह्याच्यामध्ये किंवा प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये तुम्हाला दिसेल, उपदेशामृत किंवा बाकी याच्यामध्ये, या जगासोबत आपल्याला इंटरॅक्शन करावं लागेल. वी मे डू द इंटरॅक्शन समटाइम्स, आणि एकदम स्ट्रॉंग इंटरॅक्शन करावे लागेल. लोकांशी बोलावं लागेल, लोकांशी भेटावं लागेल. बिझनेसमध्ये आपल्याला लोकांना घरी बोलवावं लागतं, त्यांना पार्टी द्यावी लागते, जेवण करावं लागतं एकत्र बसून. पण आपण जोपर्यंत इमोशनली इन्व्हॉल्व्ह नाहीये तोपर्यंत आपण सेफ आहे. जेव्हा आपण इमोशनली इन्व्हॉल्व्ह होऊन जातो तेव्हा गेम खतम. देन वी बिकम अटॅच्ड, अँड देन अटॅचमेंट सोबत काय होतं, मग आपण तो व्यक्ती ज्या प्रकारे जसा वागतो तसा आपण वागायचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला त्याला प्रसन्न करायचं आहे ना. अँड दॅट्स हाऊ द प्रोसेस ऑफ फॉल डाऊन स्टार्ट्स. म्हणून बघा भरत महाराज जेव्हा भागवतच्या 5व्या स्कंदामध्ये तुम्ही बघाल, तपस्या करत होते, सगळं काही ठीकठाक होतं. अननेसेसरीली एका हरणाच्या पिल्लाशी जेव्हा अटॅच झाले तेव्हा मग त्यांचं कर्तव्य होतं त्यांनी भजन करायला पाहिजे, राईट. ठीक आहे, हरणाच्या पिल्लूला ठेवलं, त्याची काळजी घ्यायची. आता डिवोटींच्या घरामध्ये आजकाल असतात डॉग, कुत्रे असतात किंवा मांजरी असतात, बरोबर आहे का नाही. तर तुम्ही काय आपलं चॅन्टिंग सोडून त्यांच्यासोबत खेळत बसता का? नाही ना. बसत असाल तर सोडून द्या. चॅन्टिंग करण्याच्या वेळेला चॅन्टिंगच करायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. या जगामध्ये काहीही मनाई नाही आपल्याला. कोणासोबत बोलायचंय, इंटरॅक्ट करायचंय,
जे काही सोशल ऑब्लिगेशन आहेत नो प्रॉब्लेम, तुम्हाला ते फुलफिल करायचे फुलफिल करावे लागतात, पण इमोशनली इन्वॉल्व नाही व्हायचं. ठीक है, वो अपना आया अपना काम किया चला गया, उसको यू नो अभी शादी भी आए, लोग मिलेंगे बात करेंगे, उसको टाल नहीं सकते हम लोग, राईट. इव्हन तुम्ही ट्रेन मध्ये कधी कधी प्रवास करताना ट्रेन मध्ये लोक तुम्ही बसाल, तुमच्या बाजूला बसतात लोक आणि विचार चालू करतात, आप कहाँ से हैं, आप क्या करते हैं. ठीक आहे, 2-3 उत्तर आपण देतो, मग आपण त्याला किती विचारणार, आप कहाँ से हो, आप क्या करते हो. मग तो जर आपली सांगायला चालू करतो तर आपल्याला पण आकर्षण वाटतं, अरे आप यहाँ रहते हैं, आप वहाँ घूमते हैं, आप ये करते हैं, इस कंपनी में काम करते हैं, आप वहाँ घूमने जाते हैं. आपल्याला आकर्षण वाटतं, अरे मैं भी इधर घूमने जाऊँ, मैं भी इसके जैसा हो जाऊँ. ते आपल्याला टाळायचं. जो जितना बिझनेस डीलिंग आहे उतना कर लिया, गायब. सो दिस इज द मेंटॅलिटी ऑफ अ कर्मयोगी किंवा एका भक्तियोगीची, राईट. म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारे, जसं हे प्रभुपादांचं सुंदर उदाहरण आहे की यू नो ये बॉडी जो है उसका मेंटेनन्स होना है. आता बॉडी संध्याकाळी रात्री काय होईल, रेस्ट घेईल तेव्हा रेस्ट घेईल, झोपेल, राईट. पण मी आत्मा आहे, बॉडी झोपत राहील म्हणून मी पण झोपून राहायचं का. शरीर जे आहे ते झोपतच राहणार आहे, उठणार नाही. ते तुम्ही 4चा अलार्म लावला तर शरीर म्हणाल की अरे अभी सोते रहो, और नहीं अभी मुझे उठना है. क्यों? क्योंकि मैं तो शरीर से अभिन्न हूं और मेरा कर्तव्य इस समय क्या है, उठ के भगवान का आराधना करना है, पूजा करना है, नाम जप करना है. आई कैंट गो विद द बॉडी. बॉडी बोलेगा, मन बोलेगा, अहंकार बोलेगा ये करना, मैं तो बॉडी नहीं, मैं अहंकार नहीं, मैं मन नहीं, मैं बुद्धी नहीं हूं, राईट. लाईक दॅट आपल्याला अशा प्रकारे याला ट्रान्सेंड करावं लागेल. म्हणून तुम्हाला इथे दिसेल जे काही ज्या क्रिया दिलेल्या आहेत ना सुरुवातीच्या आणि 2 श्लोकांमध्ये, जसे की कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांची क्रिया यांच्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, कृष्ण भावना भावित मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तात्कालिक आणि दूरवर्ती अशा कर्ता, कर्म, अधिष्ठान, प्रयत्न आणि दैव या 5 कारणांवरती अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते. तो श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो. जरी तो आपल्या शरीर आणि इंद्रियांद्वारे कार्य करीत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते, राईट. भौतिक भावनेमध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मग्न असतात, परंतु कृष्ण भावनेमध्ये इंद्रिय श्रीकृष्णांची इंद्रिय संतुष्ट करण्यात मग्न असतात. म्हणून कृष्ण भावनावाहित मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करत असल्याचे दिसले तरी तो सदैव मुक्त असतो. दिस इज वेरी इंपॉर्टेंट लाइन. तुम्हाला दिसेल की डिवोटी भी जॉब में जाता है, डिवोटी भी घर में बर्तन धोता है. हमने सुना था डिवोटी बर्तन नहीं धोता है. अरे ऐसा नहीं, डिवोटी सब कुछ कर सकता है. डिवोटी बर्तन भी धोता है, झाड़ू भी करता है, प्रसाद भी लेता है, अच्छा एकदम फर्स्ट क्लास टाई सूट पहन के ऑफिस भी जाएगा, बड़े बड़े पार्टियों में जाएगा, सब जगह जाएगा, लेकिन उसकी भावना क्या है अंदर, कृष्ण के सेवक हूं मैं. यू नो ये जो इंद्रिया है, इंद्रिय विषय के वस्तु में लगी हुई है, अपना सेवा कर रही है, सेवा खत्म हो रहा है, मुझे उससे कुछ लेना देना नहीं है, राइट. एंड दैट्स व्हाई प्रभुपाद इथे लिहितात, पाहणे आणि ऐकणे हे ज्ञानेंद्रियांचे कार्य आहे, तर चालणे, बोलणे, उत्सर्जन करणे इत्यादी कर्मेंद्रियांचे कार्य आहे. कृष्ण भावना भावित व्यक्ती इंद्रियांच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही. तो भगवत सेवे व्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही. सी दिस इज द इम्पॉर्टंट लाईन लास्टची दिलेली आहे, अगोदर प्रभुपादांनी लिहिलेली आहे ना. कृष्ण भावना भावित व्यक्ती इंद्रियांच्या कार्यापासून कधी प्रभावित होत नाही. का होत नाही? पुढची लाईन, कारण तो भगवत सेवे व्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही, राईट. आता भगवत सेवेशिवाय तर कुठले कार्य केले नाही म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय विषयांच्या वस्तूंसोबत होणाऱ्या इंटरॅक्शनशी तो कधी प्रभावित होणारच नाही. कारण जी काही क्रिया होईल तो काय विचार करेल, ये भगवान की सेवा के लिए हो रहा है. या फिर यू नो अगर समजा आपण ऑफिसमध्ये जरी कधी असेल, कोणासोबत बसलेलं असेल, बात करत असेल, बोलत असेल, तरी जे जरुरी आहे जेवढं संपलं, त्याच्यामध्ये इंटरॅक्शन फिनिश्ड. आपल्याला आपल्या कार्याशी घेणे देणं आहे. जोपर्यंत इमोशनली आपण अशा व्यक्तींशी, गोष्टींशी, स्थानाशी, जागेशी अटॅच होत नाही आणि आपलं कर्म करण्यापुरतं आपण करतो, तेव्हा आपण मुक्त होऊन जातो, राईट. सो हे अशा प्रकारचं हे तत्व आहे. समजलं सगळ्यांना? ही भावना आहे कर्मयोगाची, राईट. तशीच भावना आपल्याला काय करायची आहे, आपल्याला आणायची आहे भक्तियोगामध्ये. भक्तियोगामध्ये एवढाच फरक आहे की आपण कर्मयोगामध्ये थोडे जास्त अनासक्त असतो आणि आपण विचार करतो की ये यू नो जो भी हो रहा है वो हो रहा है प्रकृति के इंद्रिय और इंद्रिय विषय वस्तु के संयोग से, मुझे उससे कुछ लेना देना नहीं. भक्ति में हम क्या सोचते हैं, ये कृष्ण के लिए है, ये कृष्ण के लिए मैं कर रहा हूँ, कृष्ण के लिए हो रहा है, राइट. लाइक दैट. असं सुंदर आहे ना उदाहरण दिलेलं आहे. श्लोक पण एकदम सुंदर आहे वाचण्याकरता. पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन स्वपन
श्वसन, प्रलपन, विसर्जन, ग्रहणन, उन्मिशन, निमिशन. इंद्रिय आणि इंद्रिय अर्थेषु वर्तन्ते इति धारयन्. इंद्रिय काय करतायत? इंद्रिय विषयांच्या वस्तूंशी संपर्क करतायत, आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत. लाईक दॅट. अँड देन पुढे मग अजून एलॅबोरेट करतात प्रभुपाद, भगवंत. श्लोक नंबर 10 मध्ये वाचा. श्लोक नंबर 10. संगीता माताजी वाचा. श्लोक नंबर 10. श्लोक अनुवाद. संगीता एकच आहेत ना इथे, संगीता बोरसे माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. वाचा. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यतेन स्वपापेन पद्मपत्रमिमाम्बसा. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शले जात नाही, त्याप्रमाणे पाप कर्माने प्रभावित होत नाही. येस, इथे त्याने अजून त्याला एक जोडलेलं आहे. आता ऑफकोर्स इथे आपण काय म्हणतो, प्रभुपादांचं तात्पर्य भक्तियोगाच्या अँगलने दिलेलं आहे आणि अनुवाद सुद्धा. प्रभुपाद म्हणतात की जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करतो, आणि इथे कर्मयोगी काय करेल? भगवंतांना समर्पित करत नाही तो कर्मयोगी. तो म्हणतो की मला काय घेणं देणं नाहीये. राइट. तो म्हणतो कि मैं आत्मा हूँ, ये भौतिक जगत है, मुझे कोई संपर्क नहीं है, मैं क्या करूंगा उसका, वो जहां जाना जाएगा, मैं अपना ध्यान करूंगा, मुझे मुक्त होना है. त्याला माहित नाही अजून ध्यान कशावरती करायचं. राईट. पण प्रबोधन आपल्याला सिम्प्लिफाय करून दिलेले की जो व्यक्ती आपलं कर्मफल भगवंताला समर्पित करतो, राईट, आसक्ती न ठेवता करून आसक्ती न आपले कर्म करतो, तो कसा आहे, कमळाच्या पानाप्रमाणे. तुम्ही कमळाचं पान बघितले? कमळाच्या पानावर तुम्ही जर एक पाण्याचा थेंब टाकला तर ते पाणी काय होतं, त्याच्यावरनं स्लाइड होऊन खाली पडून जातं. राईट. त्याचप्रमाणे एखाद्या भक्ताच्या जीवनावरती बऱ्याच गोष्टी घडतील, पण तो व्यक्ती त्याने प्रभावित होत नाही आणि तो झटकून टाकतो. असं झटकून टाकायचं. एखाद्या गोष्ट येईल ना, दुःख येईल, सुख येईल, कष्ट येतील, झटकायचं, खाली पडून जाईल. ते झटकण्याकरता काय पाहिजे आपल्याला? थोडस आध्यात्मिक बोध असायला पाहिजे की मी कोण आहे, भगवानाचा नित्यसेवक आहे, मी सनातन आत्मा आहे. या गोष्टी मला प्रभावित करू शकत नाही. जोपर्यंत मी विचार करेल की मला त्या गोष्टी प्रभावित करतात, मी प्रभावित होईल. पण मी जेव्हा जर विचार करेल की मला गोष्टी प्रभावित करू शकत नाही, तर मी त्याच्यापासून काय अभिन्न आहे. राईट. आणि म्हणून याचा सिंपल कोर प्रिन्सिपल काय आहे की जिथे आसक्ती नाहीये तिथे काही प्रॉब्लेम नाही कुणाला. जिथे आसक्ती आहे तिथे मोठा प्रॉब्लेम होणार. म्हणून तुम्ही सुरुवातीपासून ह्या साऱ्या सेक्शनचा एकच मेन सारांश आहे की 2.47 पासून आपण बघत आलेलो. राईट. 2.47 कर्मण्यवाधिकार असतो मा फलेषु कदाचन. जिथे आसक्ती असेल तिथे प्रॉब्लेम होईल, जिथे आसक्ती नाही तिथे काही प्रॉब्लेम नाही. फक्त कृष्ण भावनेमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा काय करतो, आपली आसक्ती भौतिक गोष्टींवरती न ठेवता ती आसक्ती आध्यात्मिक गोष्टींवर ठेवतो, आणि त्यामुळे आपण फक्त मुक्त होत नाही तर आपण शुद्ध पण होऊन जातो. राईट. आणि भगवंताची भक्ती प्राप्त करतो. ॲज सिम्पल ॲज. म्हणून ते म्हणतात की जो व्यक्ती आपल्या कर्मांच्या क्रियांशी किंवा फळांशी आसक्त नाहीये, त्याच्याकरता काहीच कर्म नाहीये, कारण त्याला कर्म लागतच नाही. तर त्याप्रमाणे ज्याप्रमाणे कमळाच्या पानावरती एखादं पाणी पडतं आणि ते निघून जातं. राईट. लाईक दॅट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, एकदम मध्यभागी जर तुम्ही गेलात, जो पूर्णतः जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत, आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे, त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांची स्वाभाविकताच काही कर्तव्य राहत नाही. राईट. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो. ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही, त्याप्रमाणे हे शरीरही पाप कर्मांच्या कल्मशांच्या अतीतच राहते. आणि म्हणून तुम्ही बघाल 3.30 अगोदर आपल्याला ऑलरेडी गेलेले आहे. प्रभुपाद इथे पुन्हा कोट करतात. भगवंत सांगतात, मही सर्वांनी कर्माणी संन्यस्य कर, सर्व कर्म फले मला समर्पित कर. एकंदरीत निष्कर्ष असा की जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिय यांच्या संकल्पनेवरती आधारित कर्म करतो, आणि म्हणून असा व्यक्ती जीवनामध्ये सर्वात फ्रस्ट्रेटेड असतो. जो व्यक्ती स्वतःला शरीर समजून कार्य करतो, मग त्या शरीराला जर समजा काही त्रास झाला, मनाला जर काही त्रास झाला तर त्याला त्रास होतो. इट्स ॲज सिम्पल ॲज. जसं तुम्ही गाडीमध्ये बसता ना, तुम्ही गाडीमध्ये बसल्या, गाडीला जर काही मार लागला तर तुम्हाला थोडं दुःख होईल, पण असं नाही की मग तुम्ही लगेच मैं मर गया अरे क्यों मर गया, तू जिंदा आहे ना. बट बिकॉज आपली आसक्ती त्या गाडीशी आहे,
आणि म्हणून गाडीला धक्का लागला तर आपल्या हृदयाला धक्का लागतो. आमचे काही भक्त असतात, तुम्हाला सांगितलेलं मध्यभागी एकदा आमचा एक आहे, एकदा घेऊन गेलो तुम्ही त्याला एका ठिकाणी कीर्तन प्रोग्राम, रात्री झोपायची वेळ झाली, आम्ही झोपायला गेलो, त्याला अटॅक आला, असं करायला लागला. तो म्हटलं काय झालं तुला? म्हटलं मोबाईल, मेरा मोबाईल. मी म्हटलं अरे हार्ट अटॅक आ गया क्या तेरे को, क्या हुआ? मोबाईल बाजूलाच पडला होता बिछाण्यावरती. अरे इधर तो आहे. हा, मग तो जरा त्याला श्वास त्याचा भरला. अजून एक भक्त होता आमचा, एकदा तो टॅक्सीमध्ये येताना काही सामान घेऊन येत होता, टॅक्सीमध्ये मोबाईल विसरला, टॅक्सी ड्रायव्हर निघून गेला आणि इथे आला तो रडत रडत आला. असं एकदम लहान मुलं कशी रडतात असं करत करत, जणू काही कोणी घरामध्ये कोणी शरीर त्याग करून गेला किंवा याला कोणी रिलेशनशिप पुढे काय ब्रेक झाला असा. मर गया, मेरा क्या हो गया, मेरा क्या हो गया, मेरा मोबाइल छूट गया गाड़ी में. अरे मोबाइल ही छूट गया ना, आप जिंदा आ गया ना वापस, रो मत ज्यादा, मिलेगा मोबाईल. समजवलं, थोडा त्याला धीर आला. मग तिथे गेला, त्याने कॅमेरा चेक केला, सीसीटीव्ही मध्ये गाडी टॅक्सीचा नंबर भेटला, टॅक्सीवाल्याला फोन केला पोलिसांनी, मग मोबाईल आण. म्हटलं क्यों रो रहा था इतना? से दॅट जेवढी जास्त आसक्ती तेवढा जास्त त्रास, जेवढी कमी आसक्ती भौतिक वस्तूंची तेवढा आपण जास्त प्रकारे भजन करू शकतो. म्हणून बघा, आणि लक्षात ठेवा की आपल्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला कधीच कंट्रोल नसणार आहे आयुष्यामध्ये. आपल्या आउट ऑफ कंट्रोल गोष्टी असणार आहेत, हे लिहूनच घ्यायचं पहिलेच. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, बहुधा प्रतिकूल घडेल. मराठीमध्ये असं म्हटलं जातं, ते म्हण आहे की काय, एक वाक्य असं, बहुधा प्रतिकूल घडेल म्हणजे आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी प्रतिकूलच घडणार आहेत, अनुकूल घडणारच नाही. पण हीच तर कला आहे भगवत भक्तीची की अनुकूल हो या प्रतिकूल हो या, मुझे क्या करना है, मुझे तो अपना जप करना ही है. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता काय होतं की कधी समजा प्रचंड उष्णता झाली तर सुट्टी भेटते ना तुम्हाला, कंपनीमध्ये सुट्ट्या देतात. मध्ये उष्णता आली होती ना, हीट वेव्ह, लोक काय म्हणतात, अरे जाओ सुट्टी हवी, काम पे मत आओ. किंवा जास्त पाऊस पडला सुट्टी भेटते, अति शीत झालं सुट्टी भेटते. अपने को छुट्टी है क्या जब करने के लिए? ज्यादा उष्णता पडेल किंवा पाऊस पडेल किंवा पूर येईल किंवा काय होईल, जग उलट पालट होईल, हमारा चैंटिंग तो चलता ही रहेगा. क्योंकि हम चैंटिंग किसके लिए कर रहे हैं? ना किसी व्यक्ति के लिए कर रहे हैं, ना संसार के लिए कर रहे हैं, ना किसी ऑफिस के लिए कर रहे हैं. चैंटिंग हम भगवान को प्रसन्न करने के लिए कर रहे हैं. और भगवान हमेशा इन सारी चीजों के परे हैं. उनको सर्दी गर्मी से आपल्या जगातील ऑफिस हे सर्दीमुळे इफेक्ट होतं किंवा गर्मीमुळे इफेक्ट होतं, तर क्लोज डाऊन होतं, शट डाऊन होतं. भगवंतांचं असं नाहीये. भगवंत एव्हर इज ऑलवेज रेडी टू रिसीव्ह युअर सर्व्हिस. म्हणून प्रभुपाद बघा, कलकत्तामध्ये जेव्हा प्रसाद बनवत होते आणि बॉम्ब पडायला लागले जापनीज लोकांचे, प्रभुपाद म्हटले, अरे बाकी लोक म्हटले, अरे अभय भागो, बॉम्ब गिर रहा है, बॉम्ब गिर रहा है. प्रभुपाद म्हटले, अभी मैं मेरे भगवान के लिए पूरी बना रहा हूं. अभी मैं नहीं जा सकता यहाँ से. भगवान प्रभुपाद म्हटले की आई कैन सी उस बॉम्ब में भी मुझे कृष्ण दिख रहे हैं. ही दृष्टी आपल्याला पाहिजे. म्हणजे कृष्ण आ रहे हैं, वो बॉम्ब भी कृष्ण ही है, राइट. हाँ, वो थोड़ा प्रिय रूप नहीं है उनका, बट वो कृष्ण का ही रूप है. तो आई एम हैप्पी. अब कृष्ण आ रहा है तो उनको कुछ ऑफरिंग देना पड़ेगा ना, तो मैं पूरी बना रहा हूं उनके लिए. म्हणून लक्षात ठेवायचं की आयुष्यामधले बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला भगवंताच्या भक्तीनेच ट्रान्सलेट कराव्या लागतील. त्याला दुसरा काही उपाय नाहीये. मटेरियल गोष्टींना, मटेरियल भौतिक समस्यांना भौतिक समाधान नाहीये. भौतिक समस्यांना आध्यात्मिक समाधान आहे. मटेरियल कॅन बी काउंटरॅक्टेड बाय स्पिरिच्युअल, नॉट बाय एनी अदर मटेरियल, राईट. म्हणून कधी तुम्हाला दिसेल, इव्हन मागच्या श्लोकामध्ये तुम्हाला दिसले काही शब्द, ज्या क्रिया असतात ना आपल्या बऱ्याच, त्यातली एक क्रिया तुम्ही उदाहरणार्थ घ्या. रात्रीची आपली झोप जी असते, बऱ्याचदा काय होतं आयुष्यामध्ये मनुष्य म्हणजे लास्ट थिंग, कधी तुम्ही बघायला आयुष्यात तुम्ही एकदम फ्रस्ट्रेट झालात, तुम्ही काय विचार करता, कुछ समझ में नहीं आ रहा है, मुझे सोने दो शांती से. इव्हन तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल, जेव्हा आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन लोकांना येतं भरपूर, काय एखादा प्रोजेक्ट ठीक होत नाही किंवा काय भांडणं होतात का, लोक काय बोलतात, मुझे एक कमरे में बंद करो, आंख में पट्टी डालना चाहता हूं मैं और सो जाना चाहता हूं, मुझे कुछ सोचना नहीं, मुझे कुछ नहीं करना है. पण भगवंत एवढे स्मार्ट आहेत आपल्यापेक्षा, कधी कधी त्या पॉइंटला सुद्धा तुम्ही जेव्हा फ्रस्ट्रेट होऊन जेव्हा तुम्ही अरे मुझे कुछ नहीं सोचना है, अभी मैं सोना है, सोने जाओगे नींद नहीं आएगा. नहीं आएगा नींद. बार बार वही चीज घूमेगा, उसने ऐसा क्यों बोला, उसने ऐसा क्यों बोला. तुम्ही जर असा धावडा विचार करत असलात, उसने क्यों बोला,
रादर दॅन दॅट तुम्ही बेटर तर त्यावेळेला हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे जर चॅन्टिंग स्टार्ट केली तर ग्रॅज्युअली भगवंत तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढतील. भले सुरुवातीला चॅन्टिंग अशी होईल, हरे कृष्णा उसने ऐसा क्यों किया, हरे राम उसको देखूंगा मैं, कृष्णा उसको खत्म कर दो, हे राम हे राधा रानी उसको बड़े से बड़ा सजा दो, चलेगा. इव्हेंच्युअली चॅन्टिंग तुम्हाला पॅसिफाय करेल एज यू गो ऑन चॅन्टिंग ग्रॅज्युअली, धीरे 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 धीरे, राईट. बिकॉज आपल्याला कळलं पाहिजे की ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, प्रतिक्रिया आहेत, गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहेत. स्पेशली तुम्ही कधी कधी अनुभव करायला गोष्टीचा, फ्रस्ट्रेशन तुम्हाला येईल. मी पण अनुभवलेलं अगोदर. कधी असं वाटायचं ना, कधी कोणाची भांडण झाली, काय झालं, कुछ नहीं चाहिए मुझे, मुझे सोने दो, सोने जा रहा हूँ, नींद नहीं आता है. क्यों? क्योंकि वो नींद आना आपके हाथ में नहीं है. दॅट रिमोट कंट्रोल. जसं तुम्ही टीव्ही मध्ये कसं एक चॅनलवर दुसऱ्या चॅनलवर जाता, आता मध्ये रिमोट असतो ना, चैनल ए असेल, चैनल बी में जाने के लिए बटन दबाते हैं बी, तो वो रिमोट के ऊपर डिपेंड है ना, रिमोट का बटन दबाएगा तो चैनल चेंज होगा. वैसे ही जागृत अवस्था से नींद की अवस्था में जाने का रिमोट भगवान ने अपने हाथ में लेकर रखा. भगवान को नहीं दबाना है, बटन नहीं दबाएंगे. जब दबाना है, आणि कधी कधी जेव्हा आपण जपाला बसतो तेव्हा बटन दाबलं जातं. चॅन्टिंगला असताना किंवा क्लासमध्ये बसताना किंवा जिथे गरज नाही तिथे, का? कारण तेव्हा आपल्याला झोपायची इच्छा असते. अरे यार थक गया, मैं सोने दो मुझे. इफ वी आर डिटरमाइंड वी विल नॉट स्लीप, राईट. अशा प्रकारे इथे भगवान सांगतात की आसक्ती नसेल काही त्रास नाहीये, आसक्ती असेल भरपूर त्रास आहे. अँड देन श्लोक नंबर 11 पुढे तर अजून इलॅबोरेट करतात. 11 नंबर प्रभू साधू प्रभूचा 11 नंबर श्लोक. वाचा प्रमोद जाधव प्रभू. कुठे काय झाले? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस वाचा श्लोक नंबर 11. कायेन मनसा बुद्ध्या केवला इंद्रियः अपि योगिन कर्म कुर्वन्ति संगम करता आत्मशुद्धये. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. येस. सी या श्लोकामध्ये इतका सुंदर शब्द वापरला ना भगवंतानी. बघा तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तुम्हाला दिसेल, योगीजन आसक्तीचा त्याग करून, म्हणजे आपली जी आसक्ती त्याचा त्याग करायचा आणि काय करायचं आपल्याला, शरीर, मन, बुद्धी आणि काय लिहिलंय, इंद्रियांना सुद्धा. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे बघा सिंपल भाषेमध्ये, की कधी कधी आपलं जप करताना शरीर साथ देणार नाही, सॉरी शरीर नाही, मन साथ देणार, राईट. आपली बुद्धी तर डेफिनेटली साथ देणार नाही, मन साथ देत नसेल तर, राइट. पण भगवंत काय म्हणतात, अरे कोई बात नहीं, अगर तुम समझो कल मेरी सेवा में लगे हो, से फॉर एग्जाम्पल आप कुकिंग के लिए आ गए, ठीक है, डीटी किचन में आ गए कुकिंग के लिए, आप खुद से नहीं आए या फिर आप आ गए लेकिन कुछ तो हो गया की दोन माताजींमध्ये होतात भांडणं, बघितले मी किचन मध्ये, डीटी किचन मध्ये. अरे सुवर्ण माताजीने काय एक्झाम्पल द्यायचंय का? तर कधी कधी काय होतं, असं होतं की अरे वो सब्जी बनाना था वो क्यों नहीं, ऐसे बोला था वो क्यों नहीं हुआ, असं काय पण होऊ शकतं, ठीक आहे. कोणी पण असेल, दोन माताजी, दोन ब्रह्मचारी, कोणामुळे भांडण होतात. आपल्याला वाटतं नको यार, मी कशाला इथं आले, बरं होतं घरीच, मी आपल्या घरीच आपलं जेवण बनवायची. त्यावेळेला फ्रस्ट्रेट ना व्हायचं, दैट्स ओके. कभी कभी क्या होगा कि कुछ ऐसी सिचुएशन आएगा कि आपको लगेगा कि मैं क्यों आया हूँ यहाँ पे, मैं क्यों इस्कॉन में आया हूँ, क्यों भगवान के मंदिर में सेवा करने के लिए आया, ये लोग मुझे सेवा करने नहीं दे, कोई बात नहीं. तर त्यावेळेला आपलं मन लागणार नाही, आपली बुद्धी पण काम करणार नाही, कोई बात नहीं, कम से कम अपने हाथों को चलाते रहो. वो जैसे बोलेंगे ना, हाँ ये बर्तन उठाओ उठाओ, या पानी डालो, सोप लगाओ, अपना मन नहीं लगेगा कोई बात नहीं, बुद्धि नहीं लगेगी कोई बात नहीं, कम से कम हाथों को तो चलने दो. म्हणून इथे जो शब्द आहे ना, केवलर इंद्रियरपी, म्हणजे भक्तीमध्ये बऱ्याचदा आपलं मन लागणार नाही, बुद्धी लागणार नाही, कमीत कमी इंद्रियांना तरी एंगेज राहू द्या, ऍटलीस्ट फिजिकली तरी एंगेज राहाल तुम्ही, आणि त्याने पण शुद्धीकरण भरपूर प्रमाणामध्ये होईल भगवंत भक्तीला. अरे बडा सेवा, आता कधी कधी आम्हाला असं होतं इथे, कधी एवढ्या सेवा होऊन जातात की असं वाटतं की यार थकलोय. मग त्यावेळेला काय करायचा, विचार करायचा, मी अभी सो रहा हूं लेकिन सेवा चालू आहे ना. मग भले आता समजा महाक्लिनिंग करायची असेल डीटी रूम मध्ये, ऑल्टर मध्ये, एवढं ते मध्ये जेव्हा उष्णता होत होती ना, ती हीट वेव्ह आली होती, एवढा टेम्परेचर असायचं, आणि जेव्हा महाक्लिनिंग होतं तेव्हा एसी चालू करू शकत नाही, पंखा चालू करू शकत नाही,
एकदम प्रचंड उष्णता, म्हणजे घामाने पूर्ण धारा होऊन जातात. मग तेव्हा वाटतं की अरे नको नको, कोई बात नाही, बट करते रहो. ऐसा सोचो की अभी मैं इधर हूं ही नहीं, जसं प्रॉपर जायचं ना, है ना, याला कॉन्ट्रास्ट म्हणजे अपोजिट उदाहरण घ्या. सेवा हो रहा है ना, होते एटलीस्ट हमारे हाथ चलते रहने चाहिए. तो कल भगवान देखेंगे, बोलेंगे अरे इतना थका हुआ है ये मेरा भगत, है ना, इतना प्रॉब्लम हो रहा है, उस भक्त ने इसको इतना बोल दिया, इसका मन नहीं लग रहा है सेवा में, लेकिन फिर भी देखो कम से कम सब्जी कटिंग तो कर रहा है ना. आणि ते जे कटिंग होणार आहे, त्याची भाजी बनणार, भगवंत ते ग्रहण करणारच आहेत ना, भक्त ग्रहण करणारच आहेत ना. भगवंत म्हणतील अरे ये सब्जी किसने कट किया, इतना अच्छा कटिंग किया है. भले मन लागत नसेल, बट ऍटलीस्ट कट करके तो दिया, बर्तन तो धोया, झाडू पोछा तो किया, राईट. अशा प्रकारे आपल्या जीवनाचा उद्देश काय असायला पाहिजे, प्युरिफिकेशन, राईट. म्हणून प्रभुपाद ह्या श्लोकात तुम्ही बघा उद्देश काय आहे. हे सगळे लोक कशा करता कार्य करतात, शुद्धीकरणासाठी कर्म करतात, राईट. म्हणून तुम्ही असं म्हणून, जर तुम्हाला कोणाला असा क्वेश्चन आला कधी की अरे मुझे अगर किसी कार्य से आसक्ति नहीं करनी है, तुम्ही जसं अगोदर म्हटलेलं आहे की इंद्रिय विषय और इंद्रिय विषय की वस्तू दोघांमध्ये काही संपर्क होतो आणि त्या वस्तू आपापलं कार्य करतात. मी काय त्याशी मला घेणं देणं नाही. मग तुम्ही म्हणाल की अरे मला काय घेणं देणं नाही, मग कशाला मी कार्य करू. सी हे प्रिंसिपल सेम आहे. कुठला आहे, 2.47 कर्मण्यवाधिकारस्तु. अगर मैं किसी कार्य के लिए करता नहीं हूं, उसका फल मुझे मिलने वाला नहीं है, मैं क्यों करूं. नहीं फिर भी मैं करूंगा. क्यों, क्योंकि मैं आपको प्रसन्न करना चाहता हूं. तुम्ही अरे आयुष्यामध्ये आपण करतोच ना, आपलं पूर्ण आयुष्य याच्यामध्ये गेलेलं असतं. 99% गोष्टी आपल्याला आवडतच नाही, पण आपण करतोच. आता कोणाला आवडतं सकाळी 7ला उठून जॉबला जायला. तुम्ही म्हणा किती लोक हात वर करा, कोणाला आवडतं सकाळी 7ला उठून. तुम्हाला आवडतं नाही आवडत ना. सकाळी 7ला उठून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत जॉब करायचं कोणाला आवडतं, नाही आवडत. किंवा आता घरामध्ये रात्री 10:30 वाजले, 8 माळा बाकी आहेत आणि संपूर्ण घरातली भांडी बाकी आहेत धुवायची, कोणाला आवडतंय. भांडी बघूनच डोक्याला तुमच्या डोकं एवढं तापून उठतं ना. आमच्या ते प्रोग्रामचा कधी कधी तिकडे जातो मी खोपोलीला, ते सत्संग कार्यक्रमाची भांडी येतात, त्याचे ते डबे आणि त्या बादल्या सर्विंगच्या, आणि ते एवढा रात्री अजून 4 माळा बाकी आहेत, 11:30 वाजले, आता ही भांडी पण धुवायची आणि चॅन्टिंग पण करायचंय. अजिबात म्हणजे डोकं गरगरतं, पण तरी काय करायचं, करायचं. का करायचं, पर्पज काय आहे, शुद्धीकरण. शुद्धीकरण कसं होतं, जेव्हा आपण सेवा देतो. मनाने होत नाही काय प्रॉब्लेम नाही, बुद्धीने चालत नाही काय प्रॉब्लेम नाही, शरीराने सेवा देत राहा. कधी कधी ती भांडी सकाळी असतात, मग असा विचार करतो चलो अभी चॅन्टिंग करते, सुबह बर्तन धुएंगे, आणि मग सकाळी ट्रेन असते समजा 7 वाजता. आता रात्री झोपला 1 वाजता तर किती वाजता उठणार तो बिचारा. मग आता समजा 7ची ट्रेन आहे, 6:30ला उठलो, आता आंघोळ करायची की भांडी धुवायची. एकदा मी म्हटलं चला धुवूया, पटकन होऊन जातील, आणि धुवायला घेतली तर मला वाटलं 5 मिनिटात होतील, 10 मिनिटात होतील, चक्क अर्धा तास लागला. आणि ट्रेन एवढी कट्टुकट झाली मला, म्हणजे मी धावत धावत गेलो आणि जस्ट लास्टच्या सेकंडला पकडली गाडी. एवढं हे होत होतं की अरे बर्तन क्यों देते लोक बर्तन. असं नाही की ते लोक मला सांगून भांडी घासायला, पण मीच सांगतो त्यांना की देऊन ठेवा, मी घासेल, म्हणजे धुवून काढेल. असं वाटतं की अरे क्यों इतना, पण नाही, चाहिए, जरुरी आहे. क्यों, शुद्धीकरण. आत्मशुद्ध आहे म्हणून इथे दिलेलं आहे, कायेन मनसा बुद्ध्या केवलेरपि इंद्रियरपि योगीन कर्म कुर्वन्ति संगतत्व आत्मशुद्ध आहे. म्हणून कितीही जरी आपल्याला त्रास झाला तरी सेवा सोडायची नाही, चॅन्टिंग सोडायची नाही. चॅन्टिंग मध्ये मन लागेल नाही लागेल कोई प्रॉब्लेम नाही, करते राहू. म्हणून बघा तात्पर्यामध्ये प्रॉब्लेम दिलेले आहे, जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टी प्रत्यर्थ कृष्ण भावनामूत कर्म करतो, तेव्हा त्याने शरीर, मन, बुद्धी किंवा इंद्रियाद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशापासून शुद्ध होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मापासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही, राईट. आणि म्हणून खाली एक श्लोक दिलेला आहे, इह अस्य हरिर्दास्य कर्मणा मनसा गिरा निखलावस्थासु जीवनमुक्तस्य उच्यते. आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांच्या सेवेप्रत्यर्थ कर्म करणाऱ्या या भौतिक जगतात जरी तथाकथित संसारिक कर्म करत असला तरी तो काय असतो, मुक्तच असतो. म्हणून बघा याला म्हणतात जीवनमुक्त. अजून 5 ते 10 मिनिटं द्या, आपण पूर्ण करू. ह्या श्लोकामध्ये 12व्या श्लोकापर्यंत थांबू आपण, होऊन जाईल 5 मिनिटांमध्ये. याला म्हणतात जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे काय की तो व्यक्ती मुक्तच आहे, हो, शरीरामध्ये आहे या, पण तो मुक्तच आहे. कसा मुक्त आहे, कारण त्याला शरीराशी आसक्ती नाहीये, त्याला जगाशी आसक्ती नाही, त्याचं ध्यान कुठे आहे, भगवंतांच्या भक्तीवरती आहे, राईट.
मग आता हा व्यक्ती काय आहे, हा फक्त वेट करतोय कि मेरे शरीर का कुछ कर्म है तो मुझे उस कर्म की वजह से शरीर मिला है, शरीर जब छूटेगा छूटेगा अपने टाइम से, मुझे क्या करना है जब तक मैं शरीर में हूँ इस शरीर को भगवान की सेवा में लगाना है. जसं कसं असतं की तुमच्याकडे समजा एखादी गाडी असेल तर तुम्ही गाडी लास्ट झिजेपर्यंत सेवेला लावता ना, ते गौर उदाहरण देतात कि घर में अगर लोग टी शर्ट पहनते हैं अच्छा वाला वो टी शर्ट खराब हो गया, थोड़ा फट गया तो सिलाई करके पहनते हैं. अगर समझो इतना खराब हो गया कि पब्लिक में नहीं पहन सकते, घर में रात को सोने के लिए पहनते हैं उसको, नाइट का बना देते हैं उसको, नाइट गाउन. अगर वो उससे भी खराब हो गया कि अभी वो रात में भी नहीं पहना, फट के खराब हो गया तो उसको पोछा मारने के लिए यूज करते हैं लास्ट में. म्हणजे पूर्ण त्याला म्हणजे त्याचे चिथडे होऊन तुकडे, आणि तुकडे जरी झाले तरी शेवटला जर गावाकडे कोण लोक असते त्याला म्हणतील काहीतरी शेकोटी जाळायचं काम आले, त्याला शेकोटी जाळूया त्याला शेवटला, अंतिम त्याचा उपयोग होईपर्यंत त्याला उपयोग आणायचा. त्याचप्रमाणे शरीर जे आहे ना याला काय करायचं आपल्याला, अनासक्त राहून जोपर्यंत भगवंताच्या सेवेत येते चांगला त्याला सेवेत लावा. जसं तुम्ही भांडी घासता ना भांडी घासून झिजून म्हणजे एकदम हे होऊन जातात आणि एकदम झिजून म्हणजे इन द सेन्स की साफ करून एकदम स्वच्छ होतात, राईट. कालांतराने तुम्हाला दिसेल की ती भांडी जास्त उपयोगी नाही, मग त्याला काय करणार, मग त्यामध्ये तुम्ही त्याला काय म्हणतात पोछा मारण्याकरता बादली वापरण्याकरता किंवा काय, म्हणजे टिल द एंड. त्याच प्रकारे शरीर जे आहे आपलं आहे त्याला आपल्याला टिल एंड यूज करायचं आहे, जोपर्यंत कम्प्लिटली युजेबल आहे तोपर्यंत. आणि असा जो व्यक्ती आहे तो काय करतो, वेट करतो जब तक शरीर चलेगा मुझे अपना सेवा करते रहना है. म्हणून तुम्ही बघा याला म्हणतात देहमुक्त. जीव गोस्वामींनी याला ऍड करण्याकरता 4 प्रकारच्या 3 व्यक्ती दिलेले आहेत, तुम्हाला पाहिजे लिहून घ्या. ते म्हणतात की 3 प्रकार के महाभागवत होते हैं. देयर 3 टाइप्स ऑफ महाभागवताज. ते म्हणतात पहिला महाभागवत होता है स्वरूप सिद्ध और गुणातीत. गुणातीत, स्वरूप सिद्ध और गुणातीत. स्वरूप सिद्ध म्हणजे काय की ज्याने आपलं स्वरूप जाणलेलं आहे, मी आत्मा हूं भगवान का और भगवत धाम में मैं मेरा ये रोल है, मैं गोपा हूं, गोपी हूं या मयूर हूं या गाय हूं या जो भी हूं, राईट, उसको बोलते हैं स्वरूप सिद्ध. आणि गुणातीत म्हणजे काय, जो प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचे दोन्ही पाय काय आहेत, आध्यात्मिक जगामध्ये आहेत. नंबर 1 कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी असते गुणातीत बट नॉट स्वरूप सिद्ध. म्हणजे त्याने प्रकृतीच्या 3 गुणांना पार केलेला आहे, पण याला माहित नाही की मैं आध्यात्मिक जगत में कौन हूं. याला एवढं कळलं मैं आत्मा हूं लेकिन भगवान का दास हूं, लेकिन क्या हूं, विशेष मेरा क्या रस है भक्ती में वो मालूम नहीं है. तो हीच त्याचं कसं आहे की एक पाय ह्या जगामध्ये आहे, एक पाय त्या जगामध्ये आहे. याला म्हणतात स्वरूप सिद्ध, गुणातीत पण स्वरूप सिद्ध नाहीये. तिसरी कॅटेगरी जी आपली कॅटेगरी आहे, आपण स्वरूप सिद्ध पण नाहीये, आपण गुणातीत पण नाहीये. आपण 3 गुणांच्या पलीकडे गेलो. तुमच्यापैकी बरेच काही गेले असतील पण ऍटलीस्ट मी नाही गेलेलो आहे. गुणातीत पण नाहीये, प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलं नाहीये आणि प्लस स्वरूप सिद्ध पण नाही. आपल्याला माहित नाही की मैं कौन हूं, क्या हूं. अभी तो हमको इतना समझने में टाइम लग रहा है कि मैं भगवान का सेवक हूं. क्या सेवक हूं विशेष आध्यात्मिक जगत में, वो बात अलग है, बट एटलीस्ट सेवक वो भी नहीं समझ में आ रहा है, राइट. घड्याळ बघते काही जण, मालते नाही मध्ये घड्याळ बघतायत. होऊन जाईल 5 मिनिटांमध्ये होऊन जाईल, राईट. तुम्ही दोन्ही भांडी करून घ्या मग तुमची. मग हा जो व्यक्ती आहे जो गुणातीत पण नाहीये, स्वरूप सिद्ध पण नाहीये, याला पण जीव गोस्वामी म्हणतात की ये महाभागवत है. क्यों महाभागवत है? क्योंकि उसका ध्यान भगवान की सेवा में लगा हुआ है. ही इज फिक्स्ड इन डिवोशनल सर्विस. भले मेरा माइंड कुछ भी बोले, प्रकृति के 3 गुण मुझे कितना भी प्रहार करे मेरे ऊपर, सुबह सत्वगुण में रहता है ना, अच्छा लगता है कि मैं शुद्ध भक्त हूँ. दोपहर आते आते लगता है कि अरे कुछ सिनेमा देखना चाहिए, रजोगुण में आ जाता है. रात जैसे होती है संध्या, अरे होटल में जाके खाना चाहिए कुछ, तमोगुण आ जाता है. बट स्टिल उसको लगता है नहीं कल सुबह उठ के चैंटिंग करना ही है, ये मेरे को 16 माला करके ही सोना है. सो दॅट्स वाय याचं लक्ष कुठे आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. म्हणून भले याचे दोन्ही पाय भौतिक जगामध्ये आहेत, पण हा व्यक्ती काय आहे, महाभागवत म्हणून म्हटला जातो, कारण याला भक्तीमध्ये स्टेडीनेस आहे की मुझे भक्ती करनी है, भले कुछ भी हो जाए. तर दॅट्स वाय हे जे व्यक्ती आहेत आपल्या प्युरिफिकेशन करण्याकरता काय करतात, जीवन जगतात. आयुष्यामध्ये सुख दुख हानि लाभ बहुत कुछ होते रहेगा, बट अपना चैंटिंग रुकना नहीं चाहिए. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सब कुछ रुक जाएगा लेकिन चैंटिंग नहीं रुकना चाहिए. चैंटिंग रुक गया मतलब क्या हो गया, वी आर डेड, मर गए हम लोग. भले हमने कितना भी बड़ा भौतिक आध्यात्मिक भी बोल सकते हैं, भले आपने बहुत बड़ा मंदिर बना दिया इस्कॉन के लिए, हजारों बुक डिस्ट्रीब्यूट किया, टीटी किचन में जाके बहुत बड़े पंच पकवान बनाए भगवान के लिए, सब कुछ किया, लेकिन चैंटिंग रुक गया तो आप क्या हो गए, डेड हो गए. धीरे धीरे डेड होने जाएंगे आप.
बैटरी डाउन हो रहा है, अलार्म बजना चाहिए, चैंटिंग पूरा नहीं हुआ मतलब क्या है, रेड अलर्ट, बॅटरी डाऊन हो रहा है भाई, चार्जिंग कर लो, राईट, लाईक दॅट. आणि मग 12वा श्लोक फक्त अनुवाद वाचा, मालते नाही माताजी, तुम्हीच वाचा, तुम्हीच याला अंत द्या, ठीक आहे. श्लोक नंबर 12 अनुवाद वाचा, फक्त अनुवाद, आणि मग आपण याच्यात थांबू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफळाचा लोभी आहे तो बंध करतो. यस, अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात, भगवंत म्हणतात, निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, राईट, परमनंट पीस प्राप्त करतो. का? कारण हे सगळ्या मागच्या श्लोकांचा सारांश आहे, लास्टचा श्लोक आहे, 7 ते 12 ही सिरीज आहे, की कर्मयोग कसा वागतो. सारांश एवढाच आहे, आसक्ती कुठल्या गोष्टीमध्ये नाहीये, इमोशनली अटॅच नाहीये कुठल्या गोष्टीशी, त्यामुळे प्रॉब्लेम काही नाहीये. जर मन आपल्या गाडीमध्ये गुंतला असेल, गाडीला मार लागला, मला लागला, मन आपल्या एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतला असेल, त्या व्यक्ती तुम्हाला काय बोलला, अरे मुझे ऐसा बोला, मैं सोचता तो मेरा एकदम करीबी व्यक्ति है, अरे व्यक्ति तुम्हारा नहीं है, गाड़ी तुम्हारी नहीं है, सब भाड़े पे मिला हुआ है, पत्नी, बच्चे, घर दार, बैंक बैलेंस सब कुछ क्या है, भाड़े पे मिला हुआ है. किसके लिए मिला है? ताकि शांति से बैठ के हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे चैंटिंग कर सके हम लोग. और जिस हद तक हम लोग चैंटिंग के लिए उसका उपयोग करेंगे, उस हद तक सब कुछ चीजें हमको कष्ट नहीं देंगी. दूसरे किसी कारण के लिए यूज करेंगे, बहुत कष्ट मिलने वाला है उससे, राइट. अशा प्रकारे प्रभुपाद कंक्लूड करतात. प्रभुपाद तात्पर्य म्हणतात एक ठिकाणी, लास्टला तुम्ही बघा, लास्टच्या 3 लाईनी, कृष्ण भावनामयित मनुष्याला शांती प्राप्त होते, परंतु इंद्रिय तृप्ती करता जो लाभ गणतीत गुंतलेला आहे त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचे अस्तित्व नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे, आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे, राइट. कुछ भी हो जाएगा, कृष्ण मेरे साथ हमेशा है. कोई अगर भक्त आपको कुछ बोल भी देगा, है ना, कभी कभी भक्त भी बोल देते हैं आपको, आप बोले अरे डिवोटी बोलता है, मुझे लगा नॉन डिवोटी परेशानी करता है, लेकिन डिवोटी भी परेशानी करता है, मैं कहाँ जाऊँ. अभी बाहर के लोगों को छोड़ दिया, अभी डिवोटी के पास आए, डिवोटी भी ऐसे हरकत करता है, मैं जाऊँ कहाँ. कोई बात नहीं, कभी कभी डिवोटी भी ऐसा हरकत करेंगे, लेकिन कृष्ण है ना आपके साथ, प्रभुपाद जी है, वो तो कहीं गए नाही ना. तुम्हाला सगळ्या दुनियेने जरी मिसअंडरस्टँड केलं तरी पण भगवंत आणि भगवंताची शुद्ध भक्त कधी मिसअंडरस्टँड करणार नाही, राईट. आणि जरी तुम्हाला कधी कोणी बोलत असेल, ते पण भगवंताच्या योजनेच होतं आपलं शुद्धीकरण करण्याकरता, ते पण लक्षात ठेवावं. आणि विसरू नये की भगवंतांचा हात सगळीकडे आहे. तर कधी भगवंत आपल्याला चार जास्त पैसे देऊन खुश करतात, कधी पैसे घेऊन खुश करतात रिटर्न. ज्यादा पैसा ले रहा, चैंटिंग नहीं कर रहे, अभी इसका पैसा ले लेता हूँ, ठीक है, तो कल वापस आके मेरे पास हाथ जोड़ेगा, वापस बोलेगा भगवान दुख हो रहा है बहुत, बोलेगा चैंटिंग स्टार्ट करेगा कल से. सी डिवोटी एकदा म्हणलात तुम्ही तर यू आर डायरेक्टली इन टच विथ भगवंत. भगवंत तुमची केस हँडल करतात 1 to 1, प्रभुपाद हँडल करतात 1 to 1. आणि मग त्यांना ज्या प्रकारे वाटेल की इस प्रकार से मेरे पास आ सकता है, दॅट मेथड ही विल अप्लाय. अशा प्रकारे सुंदर हे वर्णन आहे याच्यामध्ये. आपण बघू नंतर उद्या 7 वाजता, 7:30 ते 9 नेक्स्ट या सेक्शनला पुरा करायचा प्रयत्न करू. श्लोक नंबर 12 पासून ते जेवढं होईल तेवढं. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. उद्या आपण भेटूया. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभुजी. थैंक यू वेरी मच. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.